नमस्कार, योगा स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मी तुमच्यासाठी खास असे एक्झरसाइज घेऊन आलेले आहेत. या एक्झरसाइज म्हणजे शरीरातला आपला जो ताठपणा आहे तो ताठपणा कमी करून शरीरात बॉडीमध्ये लवचिकता वाढवून आपल्या कमरेचे आजार व बेली फॅट कमी करण्यासाठी मी खुर्चीचा वापर करून ह्या एक्झरसाइज तुम्हाला दाखवल्या आहे. ह्या एक्झरसाइज डेली तुम्ही 15 सुरुवातीला 15पासून काउंटिंग करा. यानंतर तुम्ही तुमचे बॉडी पेन कमी झाले असेल तर तुम्ही 15चे 30-40 काउंटिंग तुम्ही घेऊ शकता. आणि सर्व एक्झरसाइज ह्या चेअरवरती बसूनच आहे. चला तर या एक्झरसाइज आपल्याला आता चेअरवर बसून करायचे आहेत. उजवा हात डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे, डावा हात वरती सरळ स्ट्रेट अप अँड डाऊन करायचं आहे. डाव्या बाजूला फुल स्ट्रेचिंग झाली पाहिजे. 15 काउंटिंग घ्यायचं आहे. काउंटिंगमध्ये मिस्टेक झाली तर कोऑपरेट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. श्वास पूर्ण भरून घ्या. होल्डिंग होल्डिंग घ्यायचं आहे. कंपल्सरी होल्डिंग घ्या. फुल स्ट्रेचिंग झाली पाहिजे. तुम्ही 20 पण काउंटिंग घेऊ शकता. 1 2 3 4 5. रिलॅक्स. सेम अपोजिट श्वास भरायचा आहे. सेम अपोजिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. होल्डिंग कंपल्सरी होल्डिंग घ्यायचं आहे. काउंटिंगमध्ये मिस्टेक होत आहे तरी तुम्ही कोऑपरेट करा. होल्डिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पूर्णतः रिलॅक्स व्हायचं आहे. यानंतर दोन्ही हात शोल्डर समांतर रेषेत ठेवायचा आहे. श्वास सोडत समोर झुकायचा आहे. श्वास भरत पाठीमागे. कुब्बडचा भाग आहे त्याला फुल स्ट्रेचिंग होते. शोल्डरचा खालचा भाग फुल स्ट्रेचिंग होते. पूर्ण आजार मानेचे कमी होतात व बॅक पेन, ज्यांना अप्पर बॉडीचा बॅक पेन आहे तो पण कमी होतो. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. होल्डिंग. आता होल्डिंग घ्यायचं आहे. चेस्ट समोरच्या बाजूला ठेवायचं आहे. कोणती पहिली होल्डिंग घ्या तुम्हाला जे घ्यायचं आहे ती. 1 2 3 4 5 6 7. रिलॅक्स. अपोजिट होल्डिंग. चेस्ट समोरच्या बाजूला 1 2 3 4 5. यानंतर दोन्ही हात एकमेकांमध्ये लॉक करायचं आहे. रिलॅक्स झाल्यानंतर लॉक केल्यानंतर दोन्ही हात वरती, जेव्हा वरती जाते तेव्हा मान त्या दोन्ही लॉक केलेल्या दोन्ही हाताकडे ठेवायचा आहे. आणि बॉडीला पाठीचा मणका सरळ स्ट्रेट ठेवा आणि श्वास सोडत समोर झुका. झुकत असताना हनुवटी चेस्टला स्पर्श झाली पाहिजे. 1 श्वास सोडत 2 3. कंपल्सरी मान वरती केलं पाहिजे जेव्हा तुम्ही दोन्ही हात लॉक करताय. 3 4 5 6 7 8. श्वास सोडत समोर झुकायचा आहे. श्वास भरत वरती पाहायचा आहे. 9 10 11 12 13. होल्डिंग 1
2 3 4 5. Opposite holding 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. यानंतर तुम्हाला श्वास भरून घ्यायचा आहे. जेवढं तुम्हाला कमरेतून टर्न करता येतं तेवढं टर्न करायचं आहे. राईटला एक वेळेस, लेफ्टला एक वेळेस. श्वास भरत राईटला टर्न करायचं आहे, परत श्वास थोडं सेंटरमध्ये यायचं आहे, परत सेम अपोजिट. जेवढं पॉसिबल होईल तेवढं. 2 3 4 5 6 7. सेंटरमध्ये आल्यावर श्वास घ्यायचा आहे. 8 9 10 11. यानंतर होल्डिंग घ्यायचं आहे. 1 2 3 4 5. सेम अपोजिट. 1 2 3 4 5. रिलॅक्स. ह्या एक्झरसाईज तुम्ही डेली प्रॅक्टिस करायचं आहे. काउंटिंग तुम्ही वाढवू शकता यामध्ये. पूर्णतः रिलॅक्स झाल्यानंतर उजवा हात सरळ घ्यायचा आहे स्ट्रेट, त्यामध्ये डावा हात लॉक करायचा आहे आणि तुम्हाला उजवीकडे पाहायचं आहे. हाताला फुल स्ट्रेचिंग झाली पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8. रिलॅक्स. सेम अपोजिट. 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. यानंतर श्वास भरून घ्यायचा आहे आणि ज्यांनाही पोटाचा भाग जास्त आहे त्यांनी चेअरवरती बसून फ्रंटला समोर झुकायचं. याने बेलीवरती दाब पडतो आणि यामध्ये 50 काउंटिंग 2 प्रकारे दाखवले. समोर फ्रंटला एकदा झुकायचं आहे आणि खाली टचिंग एकदा झुकायचे आहे. फर्स्ट हे याचे काउंटिंग तुम्हाला 50 घ्यायचे आहेत आणि परत सेकंड ह्याच्यामध्ये पण त्याचे काउंटिंग 15. सेकंड वीकमध्ये तुम्ही 100 करायचं आहे. त्याच्याशिवाय तुमचे बेली फॅट कमी होणार नाही आहे आणि पूर्ण बेलीचे इंचेस कमी होतात. तुम्हाला कमरेचे आजार, कोणत्याही आजाराचा यावर इफेक्ट पडणार नाही. चला तर दोन्ही हात वरती. श्वास थोडं समोर झुकायचं आहे. कमरेचे आजार पूर्ण कमी होतात ह्या एक्झरसाईजने. बॉडीला फुल स्ट्रेचिंग होते. काउंटिंगमध्ये कोऑपरेट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ह्या एक्झरसाईज तुम्ही प्रॉपर घ्या. काउंटिंग जास्त घेतलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. 11 12 13 14 15 होल्डिंग 14 15 16 17 18 19 20. होल्डिंग 1 2 3 4 5. रिलॅक्स. श्वास पूर्ण भरून घ्या. प्रत्येक एक्झरसाईजमध्ये 10 सेकंडचा ब्रेक घ्या. त्यानंतर रिलॅक्स व्हा. पूर्णतः टच करायचा आहे आता तुम्हाला. पूर्ण बेलीचे इंचेस कमी होतात यामध्ये. दोन्ही हात वरती नमस्कार स्थितीमध्ये. 1 दोन्ही हात बाजूला स्पर्श करायचा आहे. श्वास सोडत समोर झुकायचा आहे. श्वास भरत वरती यायचा आहे. 4 श्वास सोडत समोर झुका. श्वास भरत वरती. 6 7 8 9 10 11 12 13 14 15. पूर्ण बेलीवरती दाब पडला जातो, त्याने प्रॉपर इंचेस कमी होतात. 16 17 18 19 20ला होल्डिंग घ्यायचं आहे तुम्हाला. आता होल्डिंगमध्ये कंपल्सरी थांबायचं आहे सर्वांनी. बेलीवरती दाब पडतो या एक्झरसाईजने आणि प्रॉपर इंचेस कमी होतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडल्यास मैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास तर कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.